महाराजांची कीर्ती बेभाम, भल्या भल्यांना फुटलाय घाम, याला कोण घालीने सन दरबार पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, अन त्यानं विडा उचलला. हे नाव तेच अफजल खान, हे नाव तेच अफजल खान, जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकत चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोड दळ पायदळ, बहुज फक्कालही बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळ गोस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज, राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अपाट आहे, त्यांच्यासमोर आपला टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठंतरी आज्ञास्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव असणं गरजेचं आहे. शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, ते अवघ्या मराठी जनांचा अभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याटपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा सन्मान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा सन्मान विजय टिळा लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा तो छावा, गनिमान कसा टेचावा, डोक्यात गणी मी कावा, बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला वेगमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करमतेची, शिवाजी राजाच्या करमतेची, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची हजीजी, करील काही कल्पना युक्तीची हजीजी. राजूवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला जर घातली वळली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. आजच्या वेटीचं काय करायचंय? पंतांकडून निरोप धाडवा, म्हणावं आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की बेटी मोठी, आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्यात खान डवलत डुलत आला, खान डवलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, हमारे गले लग जाओ. खाना हाक मारी तो हसरी, खाना हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गैरी, जिरह जिरह जी जी, जिरह जिरह जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं, अंधकार केला. खानदाभिमान मानेला, खानदाभिमान मानेला. कठेरीचा वार त्यानं केला, कठेरीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुगाय गेला, खान अडवडला. इतक्यात महाराजानं पोटावंदी विचट केला, पोटावंदी विचट केला. वाघनकाचा मारा केला, वाघनकाचा मारा केला. टरटारा पाडलं पोटाला, टरटारा पाडलं पोटाला. तडा गेला खानाचा पुतळा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही